महत्त्वाचा टप्पा आहे। आपण फक्त सांगूया एकदा आपल्या प्रेक्षकांना, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, पण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळालेली आहे आणि आता मकोका कोर्टात त्याला एसआयटी हजर करत आहे। तिथे हत्या प्रकरणाबाबत त्याचा ताबा एसआयटी मागू शकतं। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, आता मकोका कुठल्या ग्राउंडवर त्याला लावण्यात आला या सगळ्याविषयी आपण थेट बोलूया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी। सिद्धार्थ, उशीर झालाय पण मकोका लागला हे बरं झालं अशा प्रतिक्रिया उमटतायत। मकोका कुठल्या ग्राउंडवर वाल्मिक कराडवर लावण्यात आलाय? बघा, मकोका लावण्याची एक प्रक्रिया असते, त्यामध्ये फाईल या टेबलवरून त्या टेबलवर आणि शेवटी जाते, मंत्रालयात जाते आणि त्यानंतर मकोकाचा निर्णय होत असतो। त्यामुळे थोडासा उशीर झाला जरी असला तरी सरकारने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी वारंवार सांगितलेलं की यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यात तो शब्द आज खरा ठरलेला आहे। आता मकोकासाठी जे काय बॅकग्राऊंड लागतं असे सक्त आदेश काल माननीय सीएम साहेबांनी दिले होते। मला आता मोका लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो, पण जर तो मोका लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही, त्याप्रमाणे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। सर, संतोष देशमुख यांच्या बंधूंनी काल आंदोलन केलं होतं, एसआयटी मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे, मोक्का लावण्यात आलेला आहे, पण विरोधक आरोप करतात की फडणवीस आणि वाल्मिक कराड यांचे संबंध काय, विशेषतः संजय राऊत राजकारण होते का प्रकरणाचं? संजय राऊतांना बरं का, संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही। तुम्ही बघा, गेल्या 2.5-3 वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्यातली एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही। आता सगळ्या आरोपींना अटक केली, त्यांना कलम लावली, त्यांना मोक्का लावला, त्यांची आता एसआयटीतल्या काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार होती तर त्याच्यामध्ये फेरबदल केला, म्हणजे पारदर्शकपणानं या सगळ्या गुन्ह्याचे मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची, हे करायची। त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी वकिलांनी आमचा युक्तिवाद ऐकला आणि कोर्टानं त्यांना जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये, कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही। आता ते आम्ही त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू, सांगू तुम्हाला। म्हणजे मोका लावल्यानं काय त्यांचा तसंही ह्या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे, पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये। ते आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेला आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे, त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही। आता सर एनसीआर झालेला आहे, आता बेलची काय प्रोसिजर आहे? ऐका आता पुढे काय, आता पुढे काय आम्ही त्यांना सांगा पुढे काय नाही। आता आम्ही जमानतचा अर्ज आज दाखल केलेला आहे, त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये, कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे, त्याच्यावरची कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे 2-3 दिवसात सुनावणी। काय प्रोसेस असणार आहे पुढे? मोकोपा दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी? नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील। मोकोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल। त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट सुरू होते सर त्यावेळेस मोका लावण्यासंदर्भात काही आर्ग्युमेंट झाले होते? त्यामध्ये नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे। बाकीच्या 3 गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे, हा 103 BNS चा गुन्हा आहे, त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे। आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल, अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे, असे मुद्दे होते। त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टाने काय ग्राह्य धरलेले नाहीत।
हे सगळे मुद्देग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे. सीआयडीनं तपास युक्तिवाद सुरू होता त्यावेळेस सीआयडीनं मागणी केली होती का की मोका संदर्भात काही पत्र दिले त्यांना नाही ते सांगतो. आतापर्यंत तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत त्याचा अर्ज नाहीये की त्यांना मोकोका लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे. ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाहीये. आतापर्यंत माहिती नाहीये. गुन्ह्यात 15 दिवसांची पोलीस कोठडीचा एक मुद्दा त्यांनी मांडला. हो, आम्ही त्याच्यात असा मुद्दा मांडला किंवा हे जे त्यांच्या 10 वर्ष 1 वर्ष असं नाही की फक्त 10 वर्ष, मॅक्झिमम 10 वर्ष शिक्षा याच्यात मध्ये आहे. त्याच्यामुळे 1 वर्ष ते 10 वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की 15 दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे. त्याच्यामध्ये त्या 15 दिवसात पूर्ण तपास झालेला आहे. तेव्हा पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला नाही असं आम्ही आमचं म्हणणं मांडलं. ते ग्राह्य धरलं. नाही, त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितलं होतं की ज्या ज्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे, त्या 10 वर्षापर्यंत जे शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला 40 दिवसाचा तपास आहे ते 15 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता. असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तो कन्फर्म केलेला आहे. हे वाल्मिक कराडचे वकील होते, त्यांनी थोडं सगळी प्रक्रिया समजावून सांगितली आहे. आज कोर्टात जी सुनावणी झाली ती खंडणी प्रकरणात होती. समोरच्या पार्टीनं पोलीस कोठडी मागितलेली होती, पण पोलीस कोठडीचा जो युक्तिवाद होता तो खारिज करण्यात आला आहे कोर्टाकडून आणि त्याला वाल्मिक कराडला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. हे मकोकाचं जे प्रकरण आहे ते वेगळं आहे, त्यामुळे वेगळ्या कोर्टात बिल्कुल नहीं है. हमने बोला है कि उनको उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है. उनका यही चाहिए था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं. अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं. वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है. ओके, थैंक यू. कह रहे थे कि उनकी जो मालमत्ता यानी कि अलग अलग बुनियादी जगहों पे जहाँ उनकी प्रॉपर्टी है उससे भी क्रॉस वेरीफाई कर रहे हैं आउट ऑफ इंडिया. वो तो कभी भी कर सकते हैं ना. तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनकी पर्सनल कस्टडी की जरूरत है, पुलिस कस्टडी जरूरत नहीं. वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके कराड समर्थकांची गर्दी आता वाढायला लागलेली आहे. परळी पोलीस ठाण्यासमोर आई ठिय्या आंदोलनाला बसली आहे. जोपर्यंत खोटे गुन्हे काढले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असं त्यांची आई म्हणते आहे. आईची प्रकृती थोडीशी अस्वस्थ आहे. वाल्मिक कराड यांच्या संदर्भातली बातमी आल्यानंतर अर्थातच कुठल्या आईला अशाच प्रकारे त्रास होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया येऊ शकते एखाद्या आईकडनं. तिला हे ऐकणं कधीही कठीणच जाईल. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडची ही आई आहे जी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आहे आणि सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ती आंदोलनाला बसलेली आहे सगळ्या समर्थकांना घेऊन. आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याशी बोलूया. विशाल, आई थोडीशी अस्वस्थ वाटते वाल्मिक कराडची, सकाळपासून ठिय्या आंदोलनाला बसली आहे परळी पोलीस ठाण्यासमोर. त्या आंदोलनादरम्यान जवळपास 3 ते 4 तास बसल्यामुळे वाल्मिक कराड